नमस्कार. लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता मानिनीताई म्हणतात, नंदिनी अगं एक वेळ माझी मुलं माझ्याशी खोटं बोलतील, पण तू माझ्याशी खोटं बोलशील असं मला कधीच वाटलं नव्हतं ग. हा खरं तर विश्वास होता माझा, पण आज तो विश्वाससुद्धा मी गमावला आहे. आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी मानिनीताईंसमोर हात जोडते आणि म्हणू लागते, आई प्लीज प्लीज मला माफ करा, माझं चुकलं असं म्हणत नंदिनी मानिनीताईंसमोर हात जोडत त्यांची माफी मागत असते. मानिनीताई म्हणतात, अगं नंदिनी तुझं ॲक्सिडेंट झालं हे तू मला नाही सांगितलं जीवा. अरे तुलाही सांगावंसं वाटलं नाही का? पार्थ, काव्या, अरे तुम्हाला माहीत होतं ना, तुम्ही तरी मला सांगायचं होतं असं म्हणत मानिनीताई आता जीवाच्या समोर जातात आणि म्हणू लागतात, जीवा एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? का तुम्ही मला सांगत नाही आहात? का असं वागताय तुम्ही माझ्यासोबत? तुम्हाला तुमच्या आईसोबत काही बोलावंसं वाटत नाही का? तिला काही अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी कळाव्यात असं तुम्हाला वाटत नाही आहे का? का लपवाछपवी करताय तुम्ही मुलं? का मला असं अंधारात ठेवताय? असं म्हणत मानिनीताई स्वतःला त्रास करून घेत असतात. त्या खूप रडत असतात. मानिनीताई म्हणतात, नाही मला माझ्या मुलांकडून सुनांकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला लाजा कशा वाटत नाही की तुम्ही आईपासून गोष्टी लपवताय? तुम्हाला काय सांगू मी असं म्हणत मानिनीताई खूप रडत असतात. तर त्यावेळी काव्या आणि नंदिनी समोर येतात, हात जोडतात आणि म्हणू लागतात, सॉरी आई, खरंच आम्हाला माफ करा, आमचं चुकलं असं म्हणत दोघीही आता खाली वाकत मानिनीताईंचे पाय धरून माफी मागत असतात. मानिनीताई म्हणतात, अगं पोरींनो हे काय करताय? तुम्ही खाली का वागताय? तुम्हाला कळत नाहीये का की तुम्ही दोघीही प्रेग्नेंट आहात आणि अचानक अशा खाली वागताय? तुम्हाला ह्याही गोष्टीची जाणीव करून द्यायला हवी का? म्हणजे वेळोवेळी मी तुम्हाला ही गोष्ट सांगायला हवी का? प्रत्येक गोष्टी शिकवाव्या लागणार आहेत का आता की तुम्ही प्रेग्नेंट आहात, असं वागू नका, तसं वागू नका? काय करताय ग पोरींनो तुम्ही? असं का वागताय? या अवस्थेत तरी स्वतःची काळजी घ्यायला नको का? मानिनीताईंना दोघींचीही काळजी वाटत असते आणि आपल्या आईची ही काळजी पाहून दोघेही त्यांना मिठी मारतात. मानिनीताई प्रेमानेच दोघींनाही जवळ घेतात आणि हे पाहून मात्र वसुहत्यांचा चांगलाच चळफळाट होत असतो. आता जीवा आणि पार्थही पुढे येतात. मानिनीताई नंदिनीकडे पाहतात, तिच्या पोटाला हात लावतात. तर नंदिनी मानिनीताईंना म्हणते, आई काळजी करू नका, सगळं काही ठीक आहे, माझं बाळ अगदी सुरक्षित आहे. तर त्यानंतर मानिनीताई स्वतःच्या अश्रू पुसतात आणि पार्थकडे पाहतात. पार्थ मात्र घाबरून गेलेला असतो. तो मानिनीताईंपासून दूर पळत असतो आणि म्हणू लागतो, प्लीज नको ना. तर मानिनीताई आता पार्थच्या गालाला हात लावतात आणि विचारतात, दुखतंय का? तर पार्थ म्हणतो, हो इथे दुखतंय. मानिनीताई पुन्हा एकदा मारतात आणि म्हणू लागतात की दुखायलाच हवं, कारण तुला तुझ्या आईशी खोटं बोलायचं असतं ना. असं म्हणत मानिनीताई पार्थची काळजीही करत असतात. आपण आपल्या मुलाला मारलं हे त्यांना खूप वाईट वाटत असतं. मानिनीताई आता जीवाकडे पाहतात आणि म्हणतात, तुला सुद्धा जीवा, तुम्हा दोघांना ना लहानपणी जसं बदडवलं होतं ना तसंच बदडवायला हवं, तरच तुम्हा दोघांची अक्कल ठिकाणावर येईल. नाहीतर तुम्ही नेहमी अशाच माझ्यापासून गोष्टी लपवत राहणार. असं म्हणत मानिनीताई खूप रडत असतात. आता जीवा पार्थला इशाऱ्यानेच आपण दोघांनीही माफी मागूयात असं सांगतो. त्यावेळी जीवा आणि पार्थ दोघेही गुडघ्यावर बसतात. जीवाने हात सोडलेले असतात तर पार्थने कान पकडलेले असतात आणि अगदी मनापासून दोघेही आपल्या आईची माफी मागत असतात. मानिनीताईंनी आपल्या दोन्ही सुनांप्रमाणे आपल्या दोन्ही मुलांनाही माफ केलेलं असतं आणि आता चौघही एकत्र येतात. चौघही एकमेकांना मिठी मारतात आणि आपलं असणारा राग, रुसवा सगळं काही घालवत, राग बाजूला ठेवत पुन्हा एकदा आनंदाने एकत्र येत खूप खुश असतात. आणि हे पाहून इथे मात्र वसुहत्या, रम्या आणि विजयचा चांगलाच चळफळाट होत असतो. आता मानिनीताईंनी आपल्या ह्या चारही मुलांना माफ केलं हे मात्र वसुहत्यांना अजिबातच पटलेलं नसतं आणि म्हणूनच वसुहत्या पुढे येत म्हणतात, मानिनी अगं. पण ज्यावेळी नंदिनी, काव्या आणि मानिनीताई रागानेच वसुहत्यांकडे पाहतात त्यावेळी मात्र वसुहत्या एकही शब्द बोलत नाहीत, कारण त्यांच्याकडे आता बोलायला काहीच शब्द नसतात. ते पूर्णपणे घाबरतात आणि तिथून निघून जातात आणि म्हणतात, जाऊ देत. तर आता वसुहत्या निघून जाताच इथे पार्थ मानिनीताईंना म्हणतो, नको गेली आहे ती, एवढा विचार नको करूस तू. असं म्हणत पार्थ आपल्या आईला घेऊन जातो. आता काव्य आणि मिथुन काकाही तिथून निघून जातात. तर आता नंदिनी मात्र खूप रडत असते
रम्या तिथेच असते आणि नंदिनीकडे पाहत असते. नंदिनी रडत असताना जीवा तिला सावरतो आणि इशाऱ्यानेच रम्या इथे आहे याची जाणीव करून देतो. आता रम्या तिथे आहे म्हटल्यावर आता नंदिनी तिला कुठलाही संशय येऊ नये म्हणून हसण्याचं नाटक करते. परंतु रम्याने मात्र नंदिनीकडे अगदी व्यवस्थित पाहिलेलं असतं. नंदिनी आणि जीवा काहीतरी लपवतायत हे रम्याच्या लक्षात आलेलं असतं. तर दुसरीकडे काव्या रूममध्ये असते आणि तिने आता एक मलम घेतलेलं असतं आणि ती आपल्या प्रत्येक बोटाला लावत असते आणि म्हणते 1 2 3 4. तर त्याचवेळी पार्थ येतो आणि विचारतो ही काय चालू आहे. तर काव्या म्हणते काही नाही, 4 बोटांना मलम लावते. म्हणजे कसं आहे, आईंची 4 बोटं तुमच्या गालावर उठली आहेत ना, मग माझी सुद्धाची 4 बोटं, असं म्हणत ती हात पुढे करते. पार्थ तिचा हात फक्त थांबवतो. तर काव्य नाटक करत म्हणते सोडा, माझा हात सोडा, नाहीतर कौटुंबिक अत्याचार हिंसाचार केल्याची केस मी तुमच्यावर दाखल करेन. पार्थ म्हणतो छान हा, सोडा सोडा, किती नाटक करता, पण आयडिया चांगली आहे. काव्य म्हणते म्हणजे. तर पार्थ म्हणतो आईवरच केस करेन, किती जोरात मारलं तिने. आता मात्र काव्या हसू लागते आणि म्हणते हो ना, केवढ्या जोरात आवाज आला, सटकन आवाज आला. तर आता पार्थ म्हणतो सटकन आवाज आला म्हणे, मी जर प्रेग्नंट असतो ना तर मलाही मारलं नसतं आईने. काव्या पार्थची मजा घेत असते, हसत असते. पार्थ म्हणतो मजा येते, हसायला येते काय मग, तिथे कशा गरीब गायसारख्या म्हणत होता, आई आमची खरंच चूक झाली आहे, आम्हाला माफ करा. फिसकारलेल्या मांजरीची गरीब गाय झाली होती, गरीब गाय. तर काव्या म्हणते नडू नका हां, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा पार्थ देशमुख, गाईला शिंगसुद्धा असतात. पार्थ म्हणतो माहीत आहे मला, तुमचं असंच आहे, आलं अंगावर घेतलं शिंगावर. तर काव्य म्हणते कसलं बोलताय तुम्ही देशमुख, अहो कसं बोलताय तुम्ही, जरा बघा ना. अहो आता असं बोलताय, मग त्या IIP रोडवर नक्की काय झालं होतं. पार्थ म्हणतो काय. तर काव्य म्हणते काय, तुम्ही काय म्हणालात, तुम्हाला जर अरेस्ट करायचं असेल तर अगोदर मला अरेस्ट करा, असं म्हणत आता काव्या पार्थची ॲक्टिंग करत असते. काव्या म्हणते असे असे उभे होता माझ्यासमोर. तर पार्थ म्हणतो हो ना, ते काळजीने, कारण तुम्हाला जर अटक झाली असती ना तर इथे आल्यावर आईने दुसऱ्या कानाखाली मारलं असतं माझ्या, आणि तेही कसं सटॅक्कन. तर आता काव्याला हसायला येतं. पार्थ म्हणतो हसतायत, असं म्हणत दोघांची ही मज्जा मस्करी चालू असते. पण पार्थ थोडा काव्यावर रुसलेला असतो. काव्या पार्थला शांत करते आणि म्हणू लागते बघा इकडे, असं म्हणत ती पार्थच्या गालाला मलम लावून देते. तर काव्या पार्थला म्हणते देशमुख, आज जे काही घडलं ना ते खरंच आवडलं मला. खरं तर आपल्या दोघांचाही मला अभिमान वाटतच आहे, पण एक गोष्ट मात्र आपल्याकडून चुकली. तर पार्थ म्हणतो हो. तर काव्य म्हणते नाही म्हणजे, तुम्ही बोलत होता ते आत्ता मला पटलंय, आपण हे सगळं करण्या अगोदरच आईंना सांगायला हवं होतं. पार्थ म्हणतो हो, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यावेळी तुम्हाला ही पटतच नव्हतं. काव्य म्हणते ते काही नाही, आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी आपण आईंपासून लपवल्यात, पण आता काहीच लपवायचं नाही, जे काही आहे ते खरं खरं खरी सांगायचं. तर पार्थ म्हणतो खरं आहे, आता काहीच लपवायचं नाही आणि कोणाला लपवूही द्यायचं नाही. तर पार्थ म्हणतो डील. तर काव्या म्हणते हो, आता आपल्या दोघांचं डील झालं आहे, आपण दोघांनी कोणतीही गोष्ट घरच्यांपासून लपवायची नाही आणि कोणाला लपवायलाही द्यायची नाही. तर पार्थचा गाल दुखत असतो. तर काव्या विचारते खूप दुखतंय. तर पार्थ होकार देतो. तर त्यावेळी काव्या प्रेमानेच त्या जखमेवर फुंकर मारते. तर पार्थ आता काव्याची मजा घेत म्हणतो आई. तर काव्य ही दचकते आणि म्हणते आई, परंतु त्या ठिकाणी काही मानिनीताई आलेल्या नसतात, पण काव्याची पार्थने मजा घेतलेली असते. तर काव्या म्हणते देशमुख. तर पार्थ म्हणतो सॉरी, पुन्हा एकदा गाल पुढे करतो. काव्या पुन्हा एकदा पार्थच्या जखमेवर फुंकर घालते आणि म्हणू लागते बस आता, असं म्हणत दोघंही खुश असतात. दोघांनाही आपल्या कामाचा अभिमान वाटत असतो, परंतु यापुढे घरच्यांपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही हे मात्र दोघांनीही ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे नंदिनीच्या रूममध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी शांत बसून असते, ती विचार करत असते आणि तिच्या हातात खोटं पोट असतं. तर त्यावेळी जीवा येतो आणि म्हणतो काय चकाचक बाई, अगं काय झालंय, तू अशी शांत का बसली आहेस. नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा पाहतो तर तिच्या हातात ते दुसरं जुनं खोटं पोट असतं. जीवा म्हणतो हे काय, हे खोटं पोट हातात का घेतलंयस, आणि दुसरं पोट ते अजून काढून ठेवलं नाही आहेस का, अगं ते नवीन पोट काढून ठेव. तर नंदिनी जीवाला म्हणते किती बदल झालाय ना आपल्यात, किती पुढे गेलोय आपण, म्हणजे सहज बोलतोय, एक पोट हातात आहे आणि एक पोट कपड्यांच्या खाली, सहज बोलतोय काढून ठेव लाव, म्हणजे आता ह्या गोष्टीची अगदी सवय होऊन गेली आहे. किती सहज खोटं बोलतोय आपण, म्हणजे एखादा शरीराचा भाग असावा तसं हे खोटं आपण आपल्या आयुष्यभरासाठी सोबत घेऊन चाललोय.
जीवा, आता हे खोटं बाहेर आहे, नंतर नंतर झेपत जाईल आपल्या पोटात, आपल्या नसा नसात ते भिनत जाईल आणि मग खरं काय खोटं काय याच्यातील फरकच आपल्याला कळणार नाही, हो ना? असं म्हणत नंदिनी आता जीवाला या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, मला सांगा, मनोरुग्ण असेच तयार होत असतील ना? तर जीवा नंदिनीला म्हणतो, चकाचक बाई, अगं काय झालंय तुला? तू अगोदर शांत हो, असं म्हणत जीवा नंदिनीला शांत करत असतो. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, शांतच आहोत जीवा, आपण शांतच आहोत, परंतु आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची फौज आपल्या समोर उभी आहे आणि खोटं बोलणाऱ्याचं सैन्य मात्र आपण वाढवत आहोत. नंदिनी आता जीवाला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देत म्हणते, बाबांनी रम्याच्या कानाखाली मारली का? तर रम्या खोटं बोलली म्हणून. त्यावेळी बाबा काय म्हणालेत की मी डोळे झाकून नंदिनीवर विश्वास ठेवू शकतो आणि आज आईही तेच म्हणाल्यात. त्याही मला असंच म्हणाल्यात की दारावरची तुळस असते तशीच आहेस तू आमच्यासाठी, आमची नंदिनी. मग जीवा सांगा ना, मी नक्की कोण आहे? मी नंदिनीच आहे ना? मग इतकं इतकं खोटं कसं काय बोलू शकते मी? माझे बाबा नेहमी म्हणायचे, आपण असं वागावं जेणेकरून आपल्याला रात्री शांत झोप लागेल. आणि जीवा, मी खरंच शपथ घेऊन सांगते की मला अजिबात शांत झोप लागत नाही. खरंच जीवा, वाटतं हे सगळं सत्य फक्त काव्यापासून लपवायचं आहे ना? मग घरच्यांपासून हे सत्य आपण का लपवतोय? आयुष्यात कधीही खोटं न बोलणारी ही नंदिनी आज काव्यापासून, घरच्यांपासून सत्य लपवतेय, सगळ्यांना खोटं सांगतेय, सगळ्यांच्या नजरेत आता ती खोटी ठरतीये. आता नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, बाळासाठी मी खरंच इतकी स्वार्थी झाली आहे का? तर जीवा नंदिनीला म्हणतो, तू अगोदर शांत हो. या अगोदर सुद्धा आपण सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नाही? केला आहे ना? पण कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आपल्याला त्यांना सत्य सांगता आलं नाहीये. पण घराच्या भल्यासाठी कधी कधी असा विचार करावा लागतो. खरं तर खरं सांगणं सोपं आहे, परंतु ह्या सगळ्यात आपल्याला घरच्या सगळ्यांचा विचार करावा लागतोय आणि सत्य लपवणं हे गरजेचं आहे. तर नंदिनी जीवाला म्हणते, मला सगळं काही कळतंय जीवा, परंतु हेच सत्य ज्यावेळी सगळ्यांसमोर येईल त्यावेळी काय होईल त्यांचं? जीवा, तुम्हाला माहीत नाहीये, परंतु या विचाराने मला गुदमरून जायला होतंय. जीवा नंदिनीला जवळ घेतो, तिला शांत करतो आणि म्हणू लागतो, नंदिनी तू अगोदर शांत हो. नंदिनी म्हणते, नाही, आता मला निवडावं लागेल, आपलं खोटं की घरच्यांचा विश्वास. आणि आता माझं ठरलंय, मी देशमुखांची सून आहे म्हटल्यावर मी घरच्यांनाच निवडणार आहे. नाही, आता मी एक काम करते, मी आत्ता जाते आणि आईला सगळं काही सत्य सांगते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, थांब, पुन्हा एकदा विचार कर. नंदिनी म्हणते, हो, माझा विचार झालाय जीवा, आता मी सगळं सत्य आईंना सांगणार. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. आता मात्र नंदिनीच्या अशा वागण्यामुळे जीवाला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घडलेला सर्व प्रकार मानिनीताई आता विक्रम यांना सांगतात. त्यावेळी विक्रम म्हणतात, काय सांगतेस मानिनी, इतकं सगळं काही घडलं? तर मानिनीताई म्हणतात की हो, पण मी आता दोघींनाही सांगितलं आहे, प्लीज दोघींनी काही लपवू नका, काही खोटं बोलू नका. तर आता विक्रम म्हणतात, प्रेग्नेन्सीच्या नावाखाली आपण आपल्या सुनांना अडकवत तर नाही आहोत ना? तर मानिनीताई म्हणतात, नाही हो, असं काही नाही आहे आणि असं काहीही नसतं. आणि तसंही बाळंतपण होईपर्यंत, डिलिव्हरी होईपर्यंत धास्ती तर असणारच ना? तर विक्रम म्हणतात, म्हणजे बाळ झाल्यानंतर धास्ती नसणार आहे का? तुला आठवतंय ना, आपल्या पार्थचा जन्म झाला त्यावेळी त्याला सर्दी झाली होती, असं नाक करत तो शिंका देत होता आणि त्यावेळी आपण किती घाबरलो होतो. तर मानिनीताई म्हणतात, आणि जीवा आठवतोय का तुम्हाला, ज्यावेळी त्याचा जन्म झाला त्यावेळी कसा किती गुडगुडीत होता ना? तर विक्रम म्हणतात, हो, आता जातोय जिमला वगैरे, परंतु त्यावेळी डंबेजसारखं असा गुडगुडीत होता. असं म्हणत मानिनीताई आणि विक्रम यांच्या आपल्या मुलांच्या लहानपणाबद्दल, बालपणाबद्दल गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते. हे सगळं काही नंदिनी ऐकत असते. तरी ते मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, आणि ते कुर्या केसांचं जावळ, असे कपाळभर केस असायचे, तुम्हाला आठवते का? आपण ती टीट लावायचो, ती तर तिच्या कुर्या केसांमुळे दिसायची सुद्धा नाही. मानिनीताई म्हणतात, मला खात्री आहे पार्थ आणि काव्याचं बाळ अगदी अपऱ्या नाकाचं होईल बरं. तर आता विक्रम म्हणतात, आणि जीवा आणि नंदिनीचं बाळ असं बुरबुरत्या केसांचं जावळ असणार. दोघंही खूप छान स्वप्न रंगवत असतात. मानिनीताई म्हणतात, हो ना, मला तर कधी एकदा असं झालंय की माझ्या दोन्ही मुलांची बाळं मी बघते, दोन्ही मुलांची बाळं मला कधी एकदा मांडीवर घेते, त्यांना खेळवते, असंच झालं आहे. खरं सांगू का, त्यांच्यापेक्षा जास्त उत्सुक तर मीच आहे.
मानिनीताई म्हणतात, तुम्हाला खरं सांगू का, माझ्या स्वप्नात सुद्धा बाळं येत असतात. माझी खरी बाळं प्रत्यक्षात माझ्या हातात येतीलच, परंतु माझ्या स्वप्नातही ही बाळं येत असतात. तुम्हाला खरं सांगू का, नंदिनी किंवा काव्याला काही झालं तर, किंवा त्यांच्या बाळांना काही झालं तर ते आता मला नाही सोसणार. मला ते सहन नाही होणार. हे असं वाईट साईट मला ऐकवणारच नाही. खरं तर असं वाटतं, असं काही झालं ना तर मला अटॅकच येईल. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. तर विक्रम मानिनीताईंना म्हणतात, काही काय बोलतेय सगळं, तू वेडी वगैरे आहेस का, प्लीज असं काहीही बोलू नकोस. मानिनीताई म्हणतात, खरंच तुम्हाला खरं सांगते, मी माझ्याहीपेक्षा जास्त मी माझ्या नातवंडांमध्ये गुंतली आहे हो. विक्रम मानिनीताईंना जवळ घेतात, त्यांना शांत करतात. तर मानिनीताई म्हणतात, खरं सांगायचं तर नंदिनीचं जे ॲक्सिडेंट झालं याबद्दल ज्यावेळी मी ऐकलं ना, त्यावेळी माझा जीव अगदी धस्तच झाला होता. मला काहीच सुचत नव्हतं. त्या क्षणी मला असं वाटलं होतं की सगळं काही संपलं, माझा प्रवास इथेच संपला की काय. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, खरं सांगते, मला आता या बाबतीत काहीच उलटसुलट ऐकवणार नाही. मला या सगळ्या गोष्टी सहन नाही होणार. आता नंदिनी तिचे अश्रू पुसते आणि तिला तिचंच बोलणं आठवतं की मी देशमुखांची सून आहे आणि आता मी कोणापासून काही लपवणार नाही. मी ठरवलं आहे की जे काही सत्य आहे ते आता घरच्यांना सांगायचं. असं म्हणतच नंदिनी तिथपर्यंत आलेली असते, परंतु ती आता माघार घेत मागे वळणार, परंतु त्याचवेळी जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. नंदिनी जीवाकडे पाहते आणि जीवाला विचारते, तुम्ही? तर जीवा म्हणतो, हो मी. खरं सांगायला एकटीच निघून आलीस का, विसरलीस का की आपण दोघंही एकत्रच आहोत. नंदिनी म्हणते, हो पण आता आई. तर जीवा म्हणतो, हो सगळं काही ऐकलं आहे मी, तुझ्या मागेच उभा होतो आणि सगळं काही ऐकलं आहे मी. नंदिनी जीवाला म्हणते, माझं चुकलंच, मी मगाशी रूममध्ये उगाच तनतन केली, पण मला आता असं वाटते की आईबाबांना हे सांगायला नको. तर त्याचवेळी मानिनीताई आवाज देत म्हणतात, आता काय नको सांगायला. मानिनीताईंनी नंदिनीचंही बोलणं ऐकलेलं असतं आणि म्हणूनच मानिनीताई आता नंदिनीला प्रश्न करतात. आता विक्रम आणि मानिनीताई पुढे येतात. विक्रम म्हणतात, नाही म्हणजे आता तुम्ही दोघांनी काहीतरी म्हटलं ना की आईबाबांना नको सांगायला, मग ते नक्की काय नको सांगायला. तर नंदिनी म्हणते, नाही म्हणजे आईबाबा म्हणजे माझे आईबाबा, म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला याबद्दल माझ्या आईबाबांना एवढाच सांगायला नको असं मला वाटतंय. तर विक्रम म्हणतात, नाही नाही अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं आहे ना, मानिनीकडून आज पार्थला जशी पडली तशी तय्याबलीकडून ह्याला तशी पडायला नको. आता मानिनीताई म्हणतात, काय बोलताय तुम्ही हे. तर विक्रम म्हणतात, नाही नाही म्हणजे मी आता हसतोय, परंतु ज्यावेळी मानिनीकडून हे सगळं काही ऐकलं ना त्यावेळी तर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता. काळजी घ्या रे पोरांनो, अरे तब्येती सांभाळा आणि आता तुम्ही फक्त दोघे नाही आहात, तिघे आहात तुम्ही तिघे, याची जाणीव असू देत तुम्हाला. तर आता मानिनीताई म्हणतात, बरं बरं बस झालं, आज खूप खूप झालंय, सगळ्या सिरियस गोष्टी खूप झाल्यात, आता बस झालं, आता आपण उद्याबद्दल बोलूयात ना. तर नंदिनी म्हणते, उद्या? उद्या नक्की काय आहे. तर विक्रम म्हणतात, घ्या म्हणजे आमच्या धाकट्या सुनबाईंना अजून काही माहितीच नाही आहे. तर मानिनीताई म्हणतात, नाही म्हणजे माझीच चूक झाली, मीच ठरवलं होतं की ही चौघंही घरी आलीत की मग त्यांना सांगू, पण नंतर जे काही घडलं त्यामध्ये सगळं काही सांगायचं राहूनच गेलं. अगं नंदिनी, हेच सांगायचं होतं की आता तुला 3रा महिना संपत आलाय आणि 3रा महिना संपण्या अगोदर त्याच्या आत तुझी चोरोटी भरायची आहे, म्हणजेच उद्या तुझ्या चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे. आता नंदिनी शांतच होते. मानिनीताई म्हणतात, म्हणजे तू काळजी करू नकोस, सगळी तयारी आणि मी आणि मिथुन भाऊजींनी केली आहे. जेवणाचं वगैरे केटरर्सवाल्यालाच सांगितलं आहे आणि यावेळी आपण जास्त बायकांना कोणाला बोलावलं सुद्धा नाही आहे. पण मला काय वाटतं की मी सगळा प्लॅन जरी केला असला, सगळं काही व्यवस्थित असेल तरीसुद्धा माझ्या डोक्यातून काहीतरी राहून गेलं असेल, तर त्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून यावर बोलूयात का, ठरवूयात का की अजून काही राहिलं असेल वगैरे. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा अरे तू पार्थ आणि काव्याला बोलावशील का. तर जीवा आणि नंदिनी तिथून निघून जात असतात. आता विक्रमही जात असतात. मानिनीताई म्हणतात, अहो तुम्ही कुठे निघालात, मी सर्वांसाठी आईस्क्रीम मागवला आहे, चला ते जरा फ्रीजमधून काढा, मी बाउल्स काढते. तर मानिनीताईंना विक्रम म्हणतात, काय म्हणतेस. मानिनीताई म्हणतात, हो. तर आता विक्रम नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं तुझं हे बाळ 2-3 महिने नंतर येतं काय बघशील का जरा. तर मानिनीताई म्हणतात, अहो हे काय बोलताय तुम्ही. विक्रम म्हणतात, नाही म्हणजे या दोन्ही माझ्या सुनबाई प्रेग्नेंट आहेत, तोपर्यंत असं गोडाधोडाचं मला खायला तरी मिळेल ना, म्हणून म्हटलं. नाहीतर नेहमीचंच पडवळ कारलं असं म्हणत विक्रम मानिनीताईंची मज्जा घेत असतात. मानिनीताई म्हणतात, काय चाललंय तुमचा हा आगाऊपणा.
चला तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे आहे ना, मग चला मी देते तुम्हाला खायला, असं म्हणत मानिनीताई आणि विक्रम किचन रूमच्या दिशेने निघून जातात. इथे मात्र जीवा आणि नंदिनी तिथेच उभे असतात, कारण त्यांना आता काय करावं काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आता रम्याला म्हणतात, या जीवा आणि नंदिनीचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. तर रम्या म्हणते, हो आई, मलाही असंच वाटते, कारण ज्यावेळी मामीने त्या चौघांनाही जवळ घेतलं होतं त्यावेळी तू आणि विजय रूममध्ये निघून आला होता, पण मी मात्र तिथेच होते. म्हणजे विषय नॉर्मल झालाय म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, सगळेच जण खुश होते. परंतु जीवा आणि नंदिनी यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. दोघंही शांत होते, दोघंही उदास होते. तर वसुआत्या म्हणतात, काय सांगतेस? रम्या म्हणते, हो ना, म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा मी पाहिलं की दोघंही असे शांतच होते आणि दोघंही एकमेकांच्या डोळ्यातील पाणी काय पुसतायत, दोघंही एकमेकांना सावरतायत काय, म्हणजे त्यांनी असं दाखवून दिलंय की काही घडलंच नाही असा चेहरा केला आणि मग ते पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये निघून गेलेत. तर रम्या वसुआत्यांना म्हणते, मला सांग, आपण चेहऱ्यावर खोटं हसू कधी आणतो? तर वसुआत्या म्हणतात, जेव्हा सत्य परिस्थिती कोणाला कळू नये असं आपल्याला वाटत असतं, आपलं सत्य कोणाला कळू नये यासाठी आपण असं खोटं हसू चेहऱ्यावर आणत असतो. आणि खरं तर हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख दिसू द्यायचं नसतं ना तेव्हा. तर रम्या वसुआत्यांना म्हणते, एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं आहे. या दोघांना कसलं दुःख आहे? नाही म्हणजे हे दोघेही चांगले आईबाबा तर होणार आहेत ना, मग नक्की यांच्या दुःखामागचं कारण काय असेल? या दोघांचा नक्की काय लपंडाव असेल? तर वसुआत्या म्हणतात, दोघांचा नाही, तिघांचा. रम्या म्हणते, तिघांचा? तर वसुआत्या म्हणतात, हो, तिघांचा. ती अजून डॉक्टर आर्या आहेच ना बाकी. मला असं वाटतंय की ती डॉक्टर आर्या, ती सुद्धा या दोघांना सामील आहे. आता रम्या आणि वसुआत्या विचार करत असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये येतात. नंदिनी शांत विचार करत असते. तर जीवा नंदिनीला विचारतो, काय झालंय, कसला विचार करतेस? नंदिनी म्हणते, विचार करते की जगातली मी पहिली स्त्री असेल की जी गरोदर नसताना सुद्धा उद्या चोर ओटीसाठी बसणार आहे. आत्ता मी तडातड पायऱ्या उतरत खाली उतरले, सत्य सांगायला निघाले होते, पण मला आता कळून चुकलंय जीवा. मी हे सत्य कधीच कोणाला नाही सांगू शकत, आईबाबांना तर नाहीच नाही. जीवा, हे सत्य मी काव्यापासून लपवते, कारण मला माहीत आहे ही गोष्ट या दिवसात काव्याला सहन नाही होणार. पण आता मला जाणवतंय, कळतंय की आईबाबासुद्धा हे नाही सहन करू शकत. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी छान तयार झालेली असते. आता जीवा तिला हसवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी नंदिनीच्या हातातील धागा हा जीवाच्या घड्याळामध्ये अडकतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, आपलं बाळ सुरक्षित राहावं, सुखरूप राहावं यासाठी आईने गुरुजींकडून हा धागा आणला होता, परंतु आपलं बाळ तर आर्याच्या पोटात आहे, मग या धाग्याची गरज आर्याला सुद्धा असेल ना, म्हणजे हा धागा सुद्धा आर्याच्या हातातच असायला हवा ना, असं म्हणत आता आपल्या हातातील धागा आर्याच्या हातात देण्याचं नंदिनीने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे चोरोटीच्या कार्यक्रमासाठी सर्वच जण जमलेले असतात. तर त्यावेळी आर्या आणि जीवा यांना एकत्र पाहून इथे मात्र पार्थला धक्काच बसतो. आर्या प्रेमाने जीवाला भरवत असते आणि हे पाहून पार्थच्या मनात प्रश्न निर्माण होतो की जीवा आर्याच्या प्रेमात पडला तर नसेल ना. तर आता आर्या आणि जीवा रूमच्या दिशेने निघून जातात. तर पार्थही त्यांच्या मागे मागे जातो. आता पार्थने जे दृश्य पाहिलेलं असतं ते पाहून पार्थला धक्काच बसतो. तर आता काव्या पार्थला विचारते की काय झालंय, तुम्ही असे टेन्शनमध्ये का दिसताय? आता नक्की काय घडलंय हे पार्थ काव्याला सांगू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.